पाहता त्रिलोकी गृहा सुखाचा सागर, गृहा प्रेमाचा आगर, गृहा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळणा, गृहा सत्या लागी साय, गृहा साधकांची माय, गृहा कामधेनु गाय भक्तावरी तुमदशी, गृहा भक्तीचे मंडन, गृहा काळाशी दंडन, गृहा कर्तचे खंडन नाना परिपापाचे, गृहा वैराग्याची मूळ, गृहा परब्रह्म केवळ, गृहा दाखवी तात्काळ गाठी लिंग ध्यानी, गृहा घाली ज्ञानांजन, गृहा दावी निधन, गृहा सौभाग्य देऊन स्वातंत्र्य नाटवी, माया काशी गुरुपदेशी, तारक मंत्र दिला म्हाशी, वा विठ्ठल रुक्माईशी, विठ्ठल विनवी गुरुचरणी. आज आपण वास्तविक सर्वीच मंडळी गुरुलिंग महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित झालो आहोत. आणि हा जो सोहळा आहे तो एकत्रित आल्यामुळे साजरा केला जातो. तर आज आपल्याला मार्ग जाऊन गेल्या आधी दयानिधी ते संतांनी आपल्याला मार्ग दाखवलाय, त्या मार्गाने आपण चाललोय. गुरु कसे करता असते किंवा संत कसे करते, गुरु कसे करता असते, संत कसे करता असते. तर आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी जी ऋषी मुनींनी पूर्वी सांगितलं आहे ते आपल्याला त्याचं पुढं काय करायचंय, पुढं सांगितलंय का. बुडते हे जर देखील डोळा येतो करवा, एवढे करता आपण इथं सर्व झाले. आपल्याला काय करायचे, पुढची वाटचाल चालायची. तर गुरु हे काय करतात, गुरु काय, गु म्हणजे गुप्त, रुजलेली जी वस्तू आहे ती दाखवून देतात. तर ज्ञानेश्वरीमध्ये एका ओळीमध्ये सांगितले, म्हणून जाणतेनी गुरु भजीची, तिने कृतकारी होईजे, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषी. काय सांगितले, म्हणून जाणतेनी गुरु भजीची, तिने कृतकारी होईजे, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषी. गुरु कोण, गुरु काय करतात, गुरु आपल्याला आपली ओळख करून देतात. तू कोण आहेस, गुरु म्हणजे काय करतात, आपल्या आत्मस्वरूपाची आपल्याला ओळख करून देतात. आत्मस्वरूप म्हणजे काय, 5 तत्व आहेत. 5 तत्वापैकी पूर्वी पहिलं तत्व काय असत, पूर्वी कोठेच नव्हते, काही अवघे शून्य होते, पायी कानुबा तेरी तेरी ते, चंद्र सूर्य तारा नाही, पण ते होतं. ते होतं म्हणजे काय होतं, 5 तत्वापैकी एक तत्व होतं. 5 तत्वापैकी एक तत्व होतं. आणि ते तत्व ऋषिमुनी शोधून काढलं, त्याच्यावर नाम आधारित झालं. ते नाम वाचे किती आहेत, 5. परापशतेमध्ये पाणी वैखरी. आणि 5वी जी अनुर्वाचे आहे, वाचेरहित जे नाम आहे ते आपल्याला आपल्या गुरुंनी दिलेलं आहे. आणि वाचेरहित नामानं आपण तिथं पोचू शकतो. परापशतेमध्ये पाणी वैखरी हे वाचेन त्या ठिकाणी आपण पोचूच शकत नाही. पोचू तर कुठल्या वाचेने पोचू, अनुर्वाचेने पोचू. अनुर्वाचेचं जे नाम आहे ते आपल्याला आपल्या सद्गुरूंनी दिलेलं आहे. आणि त्या अनुर्वाचेचं ज्या वेळेला आपण नामाचं स्मरण करतो, आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितलं आहे, दासवादामध्ये सांगितले, 21 सहस्र साशे जपा नेमून किल्ले आसपा, विचार पाता स्वफा सकळ काही मुकी नाशिके अशी प्राणे तया साखणे येणे जाणे, सूक्ष्म दृष्टी पाहणे सकळ काय. तुकाराम महाराजांनी जरी सुद्धा एका अपगमन सांगून टाकलं, तिळा एवढे बाजूने घरं आत राहे विश्वंभर, तिळा इतके बिंदुले तेने त्रिभुवन कोण दाटले, हरिहराची या मूर्तीत बिंदुल्यात जाती येते, तुका म्हणे बिंदुले तेने त्रिभुवन कोण दाटले. बिंदुल्यात जे नाम आहे, बिंदुल्यात जो आपलं स्वरूप दडलेलं आहे, त्या स्वरूपाची सद्गुरू आपल्या ओळख करून देतात. आणि बिंदुल्यात दडलेलं स्वरूप म्हणजे काय आहे, तोच परमात्मा आहे, तोच आत्मा आहे. आणि आपल्याला पहिलं तत्व असणारं आत्मतत्व आहे. आप वायू तेज आकाश आणि पृथ्वी, आप वायू तेज आकाश आणि पृथ्वी. या 5 तत्वामध्ये जर पहिलं तत्व असेल वायू तत्व आहे. आणि वायू तत्वावर आपल्याला आपलं नाम आधारित आहे. तुम्ही असं म्हणू नका माझ्या कानात कुंडल आहेत,
मी संन्यासी आहे, मी कुठल्या अन्य मार्गात असेल, मला माझा अनुभव इंद्रिय संप्रदाय तो 67 आहे. आपले जशी गुरुजंग महाराज ही 12व्या पिढीचे रेवनाथांचे, 11व्या पिढीचे कादी सिद्धेश्वरनाथ आणि 12व्या पिढीचे गुरुजंग महाराज. आणि आपल्या संप्रदायाला हिंचगिरी नाव का पडलंय तर हिंचगिरी नसून हिचगिरी आहे. का तर त्यांना एक जण विचारलं तुम्ही कुठं राहता, तर टेकडी दाखवली मी हिचगिरीवर, हेचगिरी म्हणजे हिचगिरी माझं गाव आहे. तर आपल्या संप्रदायाचं नाव हिंचगिरी आहे, योगी आहे. आणि संप्रदाय जो आहे तो योगी आहे. कसं आहे योग्य आहे, कारण का आपल्या संप्रदायातलं जे तत्वज्ञान आहे ते ना संप्रदायाचं आहे. ना संप्रदाय जी आहे ती परमहंस संप्रदायामध्ये. पृथ्वीच्या पाठीवर 4 संप्रदाय आहेत. अनेक संप्रदाय वेगवेगळे झाले. एक नाथ संप्रदाय, एक आनंद संप्रदाय म्हणजे 10 नाही म्हणतो आम्ही त्यांना. एक दास संप्रदाय त्यांचे 3 आहे. जे आनंद संप्रदाय 10 नाही काय म्हणलं जातं त्यांची आडनाव 10 आहेत. नाथ संप्रदाय जे म्हटलं जातं ते 12 आडनाव आहेत आमची. आणि दास संप्रदायामध्ये 3 आडनाव आहेत, 12, 13, 13/13 घेऊन. आणि परमहंस संप्रदाय स्वामी विवेकानंदाचा संप्रदाय, राधाकृष्ण परमहंस संप्रदाय तो सेपरेट संप्रदाय. तर 4ही संप्रदायामध्ये असणारा संप्रदायाचं ना संप्रदाय म्हणून सांगितले. सबगर भटके नाथगर हटके. सर्व संप्रदाय फिरा, पण नाथाच्या घरी आल्यानंतर ना संप्रदायामध्ये आल्यानंतर फिरता येत नाही. तर ना संप्रदायामधून आलेली आपली परंपरा जी आहे, रेवनाथांची परंपरा आहे, त्यात आपल्याला आज गुरुजंग महाराजांची पुण्यतिथी आहे. आपण पुण्यतिथी करतो. त्यांचा येणारा जो आहे जसा वाढदिवस साजरा करते तसा त्यांचं जे प्रयाण त्यांनी केला ते दिवस आपण काय करतो पुण्यतिथी करतो. आणि पुण्यतिथी करतो आणि आपण कुणाची पुण्यतिथी करतो गुरुजंग महाराजांची पुण्यतिथी करतो. गुरुजंग महाराज ते बसवेश्वराची उपासक आणि कर्नाटकमधून हा संप्रदाय आला समजा महाराष्ट्रामध्ये. तर गुरु काय करते, गुरु हा संतमुळीचा राजा आहे. गुरु कोण आहे, संतमुळीचा राजा. का नामदेवाला ज्या वेळेला कच्चं मडकं म्हणून जाहीर केलं, मुक्ताबाईने गोरखबाईने सांगितलं हे कच्चं मडकं आहे. तर मुक्ताबाई विचारलं कसं काय, म्हटलं कच्चं आहे म्हणजे हे बिनगुरूच आहे. देव त्यांची वास्तविक बोलत होते, त्यांच्या संग जेवत होते, तरी पण ते कच्चं होते. का तर गुरु केलेलं नव्हतं. मग भगवंताकडे गेले, शरण गेले, रडले असतील, काय केलं असं. आणि मग त्याने सांगितलं तू गुरुही नाही असल्यामुळं कच्चा आहे, मग काय करायला पाहिजे. तो आडवा नागनाथला जा आणि त्या ठिकाणी विसोबा खिचर आहेत त्यांच्याकडे तो अनुग्रह घे. आता अनुग्रह घे म्हटल्यानंतर अनुग्रह म्हणजे काय, अनु म्हणजे लहान, ग्रह म्हणजे सर्वात मोठं. पृथ्वीचा व्यास सांगता येत नाही, चंद्राचा व्यास सांगता येत नाही, सूर्याचा व्यास सांगता येत नाही. तसं अणूचं किती लहान आहे ते सांगता येत नाही. आणि जो म्हणून सांगितले की तिळा एवढे बांधून घरात राही विश्वम्र, तिळच गे बिजुली तिने त्रिभुवन करणार हरिहराची मूर्ती बिदुल्या जाते. त्या बिदुल्यात असणाराला हरी भेटायला जातात. कुठून जातात काय सांगायसारखं नाही. ते आपला अनुग्रह दिलेले, आपला अनुग्रह मिळालेला आहे. म्हणजे स्वाद घेताना हरी आणि हार जातात. इडा पिगला सुषुम्ना 3 नाड्या आहेत, त्यातून हरी आणि हार आज जातात आणि आजल्याला भेटतात. कोण तुकाराम महाराजांनी सांगितले दिव्यावारा घातलेली शिव याचा तुम्ही घ्यावा अनुभव. आज आत्मज्योत आहे आणि त्या आत्मज्योतीला आपण श्वास घेतल्यानंतर जे वायुतत्व जातं त्या वायुतत्वाला ते सजीव करतं आणि ते परत निघून जातं. जर आतला नसत तर बाहेरला आत जाणार नाही. समजा एक घर आहे, त्या घराचा मालक आहे आणि त्या घरातल्या मालकाला जर आपण बाहेर आवाज दिला का हो आहेत का घरात, आतून आवाज आला तरच बाहेरचा आत जाईल.
आणि आतून जर आवाज आला नाही तर बाहेरचा आवाज जाणार नाही. एवढे करता तो आत आहे, तो आत्मा आहे. आत्मा तर तो बैल आहे आणि तीच आर्टिक आहे. आर्टिक आहे म्हणतो आपण, तीच श्वास घेतो, स्फुरक्रिया झाली, साठवतो, कुंभक्रिया झाली, सोडतो, ती रेचक्रिया झाली. मग ह्याच्या करता काय म्हणजे ही जरी आता ही विज्ञान झालंय ती पाठीमागून झालंय. पहिलं आत्मज्ञान नंतर विज्ञान आहे. आत्मज्ञानाने साध्य केली त्यातून विज्ञान जन्माला आलं. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह घेतो आणि सोडतो, घेतो आणि सोडतो. पण पहिली आर्टिक आहे तेव्हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह काम करते. समजा आर्टिक नसेल तर पुढे बोलच लागणार नाही, व्यर्थ आहे ते. तसं आपली आर्टिक कोण आहे तिथं आपण जायचं आहे. ती कसं जायचंय? श्वास घ्यायचंय, साठवायचंय आणि सोडायचंय. श्वास घ्यायचंय, साठवायचं, सोडायचं. त्याला काही मर्यादा सांगितली, काही मर्यादा आहे. काय मर्यादा आहे? घेताना 8 न घ्या, साठवणार 25 साठवा आणि सोडताना वगैरे 16 न साठवा. 8 चोक 32 आणि पुन्हा अर्ध्यानं सोडून द्या. मग आपलं काय सांगले? हेची करणे आम्हाला बीज वाढवावे नाम. नामशस्त्र की हो ती करू तो म्हणून ही नामशस्त्र आहे. आम्हाला हेच काम करायचंय. आम्हाला कंच काम करायचं हेच. सदूर केल्यानंतर सदूर आपण तू हेच काम कर, कंच कर हेच. 21,600 आपण नेमून द्याच. तुला आणायचे 15 मिनिटात 15 वेळा देवाची भेट होती. तासाला 900 वेळा होती. 24 तासात 21,600 वेळा होती. हे जी करणे आम्हाला काय सांगितले? हेच काम करायचंय. दुसरं तिसरं काम. ह्याला काय बंधन कुठलं नाही. ना ह्याला विटाळ ना सुतक ना काही नाही. म्हणून सांगले विटाळाचा जे विटाळचे मला शुद्ध कसं झालं सांग बरं. जर तो नामानं शुद्ध होतो मग हे विटाळ राहिलाच. म्हणून सांगितले नाम घेतात तत्वता नाही. नाम घेतला चित्रे ठेवी लेखन नाही का? चित्रगुप्ताला सुद्धा लेखणी ठेवायला लागली. एवढं नाम श्रेष्ठ आहे. नाम जर श्रेष्ठ आहे तर देणार किती श्रेष्ठ असत. नाम जर एवढं श्रेष्ठ आहे देणार किती श्रेष्ठ असेल. मग जो देणार आहे मग काय सांगू या संतांचे उपकार. त्यांचे उपकार आपल्याला सांगता येत नाही. म्हणून आपण एक आठवण म्हणून आज आपण त्यांचा काय करतोय? पुनीती सोळा झाला काय करतो? पुनीती सोळा. आता वेळेअभावी पण नाम काय करते? नामाची उत्पत्ती कुठे होती? परावाची आरती पशेची खाते 16च्या मूळ खाते येतो कुठे? आपलं आत्मस्वरूप काय सांगितले? ओंकार स्वरूप सद्गुरू समर्थ. अनाथ आहे त्याचा आता तूच नव. सद्गुरू सांगितलं माझं स्वरूप ओंकार आहे. मग आपणासारखे करतात का? मग माझं स्वरूप जर ओंकार आहे तुझं सुद्धा स्वरूप ओंकारच आहे. मग त्या ओंकारची उत्पत्ती कुठे होती? तर घेता सो सोडता हम आकर्ण झाली. सोहोम सोहोम सोम सो अधिक हमच्यामध्ये ओम जन्माला आणला. मग हेच करणे आम्हाला हेच काम करायचे. ओंकारचीच उत्पत्ती करायची. आणि मग जर ज्यानं ओंकारची उत्पत्ती केली समजा आपण काय आहे मग सद्गुरू काय करतात? सद्गुरू कोण आहेत? उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती गुरुची आरती शिष्याची. सद्गुरू हा उघड परब्रह्म आहे. आणि मग सगुण परब्रह्म आणि सगुणच आपल्याला निर्गुणाकडे नेऊन पोहोचवतो. एक वेळ प्रभू रामचंद्राची सभा बसली होती. त्या सर्व बसली होती. हनुमंतराही बसली होती. प्रभू रामचंद्र शासनावर बसले होते. आणि त्यावेळेला तिकडे चर्चा चालली होती. काय म्हणजे राम सगुण काय निर्गुण ते तू सांग ना मला. तू सांगतो सांग ना मला. तू सांग ना मला. राम का सगुण का निर्गुण? राम सगुण का निर्गुण ही चर्चा झाली. त्यावेळेला हनुमंतराय उठून उभे राहिले. म्हणजे राम सगुण का निर्गुण सगुण का निर्गुण म्हणतात. आणि हे समोर बसलेला कोण आहे? तुला सगुण म्हणू का निर्गुण दे? सगुण निर्गुण एक गोविंद.
सगुण काय करतो, सगुण परब्रह्म आहे सद्गुरू, मग तो आपल्याला निर्गुण परमात्म्याकडे नेऊन पोचवतो आणि ज्याने आपल्याला नेऊन पोचवले त्यांची आज आपण पुण्यतिथी साजरी करतो. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. बोले ज्ञानेश्वर महाराज की जय. जय गुरु तुकाराम महाराज राजाधिराज सद्गुरु महाराज की जय. आप अपने गुरु महाराज की जय.